खूपच टेस्टी, बनवायला तर अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी युनिक रेसिपी क्वचितच कुणाला ठाऊक असेल ही कृती। सगळ्यात सुंदर, प्रचंड स्वादिष्ट अशी छोले रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओचा कोणताच पार्ट मिस नका करू, म्हणजे तुमची देखील छोले मसाल्याची भाजी भन्नाट अशीच बनणार। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कुणाला पण टिफिनला अशी भाजी खायला आवडते जी सुकी तर हवीच, पण त्याचबरोबर थंड जरी झाली तरी पण कोरडी न लागता चवीला ओलसर आणि टेस्टी लागली पाहिजे। म्हणून खास मी तुमच्यासाठी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रात्रभर पाण्यात छोले भिजवून घेतलेले आहे। एक वाटी म्हणजे अंदाजे 1 पाव छोले स्वच्छ धुवून त्यांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। सकाळी तुम्ही बघू शकता छोले छान भिजलेले आहे। 7 ते 8 तासात छोले छान भिजतात। आता हे छोले 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। हे भिजलेले छोले शिजवण्यासाठी याप्रमाणे धुवून ते कुकरमध्ये टाकूया। सर्व छोले कुकरमध्ये टाकून झाल्यावर त्यात पाणी ओतूया। सर्व छोले पाण्यात बुडतील इतकेच पाणी आपण कुकरमध्ये टाकलेले आहे। यापेक्षा जास्त पाणी टाकण्याची आवश्यकता नाही। इतक्या पाण्यात छोले छान मऊ शिजतात। या स्टेजला छोले शिजवण्यासाठी मीठ पण टाकावे, माझ्याकडून राहून गेलं। कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होईपर्यंत वाट बघूया। नॉर्मल टेम्परेचरला येताच कुकरची शिट्टी वर करून चेक करूया। वाफ निघालेली आहे सर्व। आता अलगद कुकरचं झाकण उघडूया। छोले चेक करूया। 4 ते 5 शिट्टीत मोठ्या गॅसवर छोले मस्त असे मऊ शिजलेले आहेत। आपण जितके पाणी टाकले होते तितक्याच पाण्यात ते छान सॉफ्ट होतात। या शिजलेल्या छोल्यांपैकी साधारण अर्धी वाटी छोले असे बाजूला प्लेटमध्ये काढूया। भाजीची फोडणी द्यायला घेऊया। त्यासाठी हाय फ्लेमवर कढईमध्ये 3 वगळी तेल टाकूया। तेल तापताच त्यात टाकूया अर्धा छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं, पाव छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा हळद आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने। सर्व साहित्य छान तळल्यानंतर आता कढईत टाकूया 4 मीडियम साईजचे असे बारीक चिरलेले कांदे। कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत सतत असं चमच्याने खालीवर करत कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवर कांद्याचा रंग छान सोनेरी असा दिसतो आहे। कांदा छान परतवल्यानंतरच पुढची कृती करायची आहे। आता यात टाकूया हे 2 मोठे असे बारीक चिरलेले टोमॅटो। मिक्स करूया। हाय फ्लेमवर टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स केलेले आहे। आता यानंतर बाकी उरलेले साहित्य टाकूया। 1 चमचा ठेचलेला लसूण, 1 चमचा ठेचलेला आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि कपभर पाणी ओतून चमच्याने संपूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करूया। मसाला छान शिजण्यासाठी 1 ते 2 मिनिटे कढईवर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम कुठेच कमी नाही केलेली। तोपर्यंत आपण हे अर्धी वाटी शिजवलेले बाजूला प्लेटमध्ये काढलेले छोले अशा प्रकारे मॅश करूया। छोले छान मऊ शिजलेले असले की ते असे पटकन मस्त मॅश होतात। हाय फ्लेमवर 4 ते 5 शिट्टीत कुकरमध्ये छोले छान मऊ शिजतात। 1 मिनिट झालेला आहे। कढईवरील झाकण बाजूला करूया। कपभर पाण्यात मसाला खूप मस्त असा शिजलेला आहे। आता यात आपण हे अर्धी वाटी मॅश केलेले छोले टाकूया। हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे आपली छोले मसाल्याची सुकी भाजी प्रचंड सुंदर बनते। हा असा मसाला बनवाल तर कुणालाही छोले मसाल्याची ही भाजी बनवण्याची आणि त्याचबरोबर खाण्याचा मोह आवरणार नाही। हो, खरंच तुम्ही बनवून तर बघा, मग समजेल। मॅश केलेले छोले मसाल्यात छान मिक्स झालेले आहे। आता यात टाकूया हे कुकरमध्ये शिजवलेले छोले जे आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। चमच्याने मिक्स करूया। हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटांनंतर कढईवरील झाकण बाजूला करूया आणि आता वरून अशी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। चमच्याने कोथिंबीर भाजीत मिक्स करूया। टिफिनसाठी मस्त दिसायला सुकी पण खायला ओलसर आणि चविष्ट अशी छोले मसाला भाजी तयार आहे। ही भाजी थंड जरी झाली तरी तितकीच टेस्टी लागते। दुपारच्या रात्रीच्या जेवणात सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता। 1 ग्लास पाणी टाकल्यास मस्त अशी ग्रेव्ही असलेली छोले मसाला भाजी तयार होते। ही भाजी देखील तितकीच सुंदर बनते। आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।